हॅलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं डेफिनेशन बघा. कॉम्प्लेक्स सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ वन मेन क्लॉज अँड वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉज. लक्षात घ्या, एका कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज असतं आणि वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉज. त्याच सेंटेन्समध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज असतात. म्हणजे लक्षात घ्या, मेन कॉम्प्लेक्स सेंटेन्स जर बनवायचं असेल तर एक मेन क्लॉज पाहिजे, वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉज असणं गरजेचं आहे. ठीक आहे, एकापेक्षा जास्त. तर आपण आधी मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे समजून घेऊयात. मेन क्लॉज हा मिनिंगफुल असतो, सबऑर्डिनेट क्लॉज हा मिनिंगफुल नसतो. या क्लॉजचं मिनिंग मेन क्लॉजवरती डिपेंड असतं, म्हणून याला सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज असंही म्हणतात. लक्षात घ्या, यालाच आपण डिपेंडंट क्लॉज असंही म्हणतो, याला इंडिपेंडंट क्लॉज असंही म्हटलं जातं. एका सेंटेन्सद्वारे आपण हे समजून घेऊयात. I saw a house which was beautiful. ठीक आहे, आता या सेंटेन्समध्ये लक्षात घ्या, आय सॉ अ हाऊस एक क्लॉज आहे आणि विच वॉज ब्युटिफुल हे एक क्लॉज आहे. तर या वाक्यामध्ये लक्षात घ्या, या सेंटेन्समध्ये दोन क्लॉज आहेत. आता आपल्याला यामध्ये मेन क्लॉज कोणता आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता हे ओळखायचं आहे. आय सॉ अ हाऊस, तर याचं मिनिंग आपल्याला लक्षात येतं, म्हणजेच हा मेन क्लॉज आहे, अर्थपूर्ण हे क्लॉज आहे. आता लक्षात घ्या, विच वॉज ब्युटिफुल, फक्त एवढं जर तुम्ही गृहीत धरलात विच वॉज ब्युटिफुल, तर तुम्हाला काहीच अर्थबोध होत नाही. तर या क्लॉजचा अर्थ याच्यावरती डिपेंड आहे. आय सॉ अ हाऊस विच वॉज अ ब्युटिफुल, या हाऊसबद्दल माहिती सांगत आहे, म्हणजेच हा काय झाला, डिपेंडंट किंवा सबऑर्डिनेट क्लॉज झाला. लक्षात घ्या. ठीक आहे, मग आता परीक्षेमध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवण्यासाठी प्रश्न दिले जातात. मग तेव्हा लक्षात घ्या की जेव्हा आपल्याला एक मेन क्लॉज आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉजने जर आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचं आहे, तेव्हा मात्र आपल्याला काही कंजेक्शनची गरज असते. मग ते कंजेक्शन्सचा यूज करून आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करायचे आहे. मग ते कोणते कंजेक्शन्स यूज केले जातात, काही कंजेक्शन्स आपण बघूयात आणि ते लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा की इथे मात्र तुम्हाला सबऑर्डिनेट कंजेक्शन पाहिजे, सबऑर्डिनेटिंग कंजेक्शन्सचा यूज करून मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉजला एकत्रित वाक्य तयार केलं जातं. आता सबऑर्डिनेट क्लॉज कंजेक्शन्स कोणकोणते असू शकतात, तुम्ही नेटवरती गेलं तरी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती होतील. काही मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, काही शॉर्ट ट्रिक सांगतो या ठिकाणी. पहा, 3 वेळा ए, WWU, BI आणि येस. हे वर्डचं फर्स्ट ॲब्रिवेशन आपण घेतो आहे. तर याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. आपल्या लक्षात घ्या की कोणकोणते कंजेक्शन्स असू शकतात, ते लक्षात ठेवण्यासाठी हा ट्रिक आहे. लक्षात घ्या, बाकी काही नाही. तर फॉर एक्झाम्पल आपण घेता येईल ॲज, ऑल्दो, आफ्टर. म्हणजे लक्षात घ्या, ॲज, ऑल्दो, ए फॉर आफ्टर, डब्ल्यूचं फाईल, फॅन, तोच परत आपण विच वगैरे घेतले. त्याच्यानंतर अनलेस, बिकॉज, बिफोर, इफ, सिन्स, ॲटसेट्रा. अजून बरेचसे असू शकतात, आहेत. काहीतरी तुम्हाला किमान इतकं तरी तुम्हाला माहिती पाहिजे. लक्षात घ्या, ए फॉर ॲज, ए फॉर ऑल्दो,
A for after, W for while, W for when, U for unless, B for before, B for because and before, I for if, S for since. किमान इतकं जरी तुम्हाला लक्षात राहिलं तरी तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवताना या कंजक्शनचा यूज करता येईल. ठीक आहे, आपण काही एक्झाम्पल पाहूयात जेणेकरून कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज कसं ओळखायचं आणि त्याचं एकत्रित कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं फॉर्मेशन कसं होतं ते आपण पाहूयात. ठीक आहे, आपल्याला काही एक्झाम्पल्स पाहिजेत. ठीक आहे, आता त्यापैकी एक पहा. आय सॉ अ गर्ल हू हॅड ब्ल्यू आईज. यामध्ये क्लॉज ओळखूयात आधी. आय सॉ अ गर्ल हे एक क्लॉज आहे आणि हू हॅड ब्ल्यू आईज एक क्लॉज आहे. तर लक्षात घ्या, आय सॉ हा सॉ अ गर्ल हा एक मेन क्लॉज आहे आणि हू हॅड ब्ल्यू आईज हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हे मेन क्लॉज हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज, म्हणून या सेंटेन्सला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणू शकतो. ठीक आहे, तर काही आणखी एक एक्झाम्पल बघू. ॲज ही वॉज टायर्ड ही वेंट टू बेड. ही वेंट टू बेड. यामध्ये सबऑर्डिनेट कंजक्शन ॲज आहेच, लक्षात घ्या. हा एक क्लॉज आहे आणि ही वेंट टू बेड हा एक क्लॉज आहे. तर यामध्ये लक्षात घ्या की यामध्ये हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि ही वेंट टू बेड मेन क्लॉज आहे. मेन क्लॉज आहे. त्यानंतर आणखी एक आपण सेंटेन्स बघूयात. इफ इट रेन्स वी विल स्टे होम. ठीक आहे, यामध्ये पण दोन क्लॉज बघा. इफ इट रेन्स एक क्लॉज, वी विल स्टे होम. आता यामध्ये लक्षात घ्या, वी विल स्टे होम हे मेन क्लॉज आहे कारण हे मिनिंगफुल आहे, मिनिंग क्लॉज आहे. आणि इफ इट रेन्स, इफ हे सबऑर्डिनेट कंजक्शन्स यूज केलेलं आहे. इफ इट रेन्स हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ठीक आहे, म्हणून लक्षात घ्या की कॉम्प्लेक्स सेंटेन्स जर तयार करायचं असेल तुम्हाला तर त्या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज असलं पाहिजे आणि दुसरं त्यासोबतच एक किंवा अनेक सबऑर्डिनेट क्लॉज त्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ते दोन्ही सेंटेन्स काही वेळेस कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला सबऑर्डिनेट कंजक्शन्स माहीत असणं गरजेचं आहे. जे तुम्हाला आधी मी ट्रिक सांगितलेलं आहे त्यानुसार काही कंजक्शन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर माझ्या चॅनलवरती सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि याबरोबरच क्लॉज यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. ते देखील व्हिडिओ पहा जेणेकरून ही जे काही सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स जे काही कन्सेप्ट आहे तुम्हाला समजण्यास मदत होईल. ठीक आहे, थँक्यू.